हो मला सगळं मान्य आहे, पण अशा गोष्टी मिळवायला काही मार्ग असतात ना सर. तुम्ही जरा ट्राय तर करून बघा. हा, आणि तुम्हाला तर माहिती आहे आता कामत फूड्स न आता आदित्य फूड्स झालंय. त्यामुळे मला एक संधी द्या प्लीज. हो मला माहिती आहे ते कॉन्ट्रॅक्ट सोलकडीला मिळालंय, पण तुम्ही जर प्रयत्न केले तर ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मला मिळू शकतं की नाही का? नाही ठीक आहे ना, मी तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करतो. आपण एक काम करूयात, उद्या आदित्य फूड्सला एक मीटिंग करूयात आणि मग काय ते ठरवूयात. ओके? अहो तुम्ही या तर. ग्रेट 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 ग्रेट. या भेटूयात उद्या. हां, थँक्यू, बाय बाय. तुम्हाला खरं सांगू मॅडम, तुमच्या या सगळ्या गोष्टींपुढे माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ना ते खरंच खूप छोटं आहे मॅडम. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुम्ही जे काही केलंय, जे काही करताय ते करण्यासाठी खूप हिंमत असावी लागते. मॅडम आम्हाला काम करायचा हुरूप तुमच्याकडे बघून येतो. मी काहीही केलेलं नाहीये, उलट तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे. हो, पण एक मात्र नक्की की देव सर माणसांना ओळखण्यामध्ये कधीच चुकले नाही, आणि हे आम्हाला तुमच्याकडे बघून समजतं. हो, अगदी योग्य हातामध्ये कंपनी देऊन गेला होता. आणि आता काय? आताही काही थांबलेलं नाहीये वासुभाऊजी. आताही आपण ही कंपनी उभी करणार आहोत, नक्कीच करणार आहोत. हो मॅडम, ज्या दिवशी मी कामत फूड्स मध्ये जॉबला लागले होते ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की आता यापुढे जे काही करेन ते फक्त देव सरांसाठी. आता कामत फूड्स तर आदित्य फूड्स झालंय, पण सोलकढी तर अजूनही देव सरांचीच आहे ना. वासू सर, मीरा मॅडम, मला आता सोलकडीमध्ये काम करायचंय. तुम्ही द्याल मला जॉब? काय? हो, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आम्हाला नक्कीच आवडेल. हो, पण हे सगळं अत्यंत छुप्या पद्धतीने करावं लागणार आहे, अगदी अंडरग्राऊंड राहून. केंकरेंना सुद्धा याबद्दल काहीही कळता कामा नये. कसंही असेल, काहीही असेल तरी माझी काम करायची तयारी आहे मॅडम. पण एक प्रॉब्लेम आहे. आम्ही तुम्हाला पगार नाही देऊ शकणार. पगाराचं काय म्हणताय तुम्ही मॅडम? देव सरांनी माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची योग्य संधी मिळाली आहे मला. ही संधी मी सोडणार नाही. त्या संधीचा फायदा मी घेणार. वा, अरे काय कमाल खेळाडू सामील झाला आपल्या टीम मध्ये. तुम्ही बघाच सर, आता तुमचा हा कच्चा प्लेअर कशी मस्त बॅटिंग करत होते. माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. विश्वास माझाही आहे, पण आता चला उशीर झालाय. ही नाईट इनिंग संपवूयात, उद्यापासून नवीन खेळ सुरू करूयात. हो, घरी जाऊया. हो, निघायला हवं. संगीताताई वाट बघत असतील. हो, माझ्याही सासूबाई काळजी करत असतील. अच्छा, एवढी काळजी करतात. हॅलो, केंकरे आदित्य बोलतो. झोपेत मूर्खात काढतो का मला? आदित्य सर एवढ्या रात्री मला कधीच फोन करत नाही. हा, खरं सांग, कोण आहे तू? केंकरे, मी आदित्यच बोलतोय. उठा झोपेतून. इथे माझी झोप उडाली आणि तुम्ही झोपा कसल्या काढताय? सॉरी सर, म्हणजे मला माहिती नव्हतं की, मला असं वाटलं की माझी कोणीतरी मस्करी करते. हो, बोला ना सर, काय झालं? काही झालं नाहीये, पण काही व्हायच्या आत काम व्हायला पाहिजे म्हणून फोन केलाय तुम्हाला.
मला सांगा त्या रत्नेंच्या फाईलचं काय झालं? हो सर, म्हणजे अष्टपुत्री बाई आहेत ना, त्या बजेट बघून फायनल करणार होत्या. तुम्ही काही करा, पण उद्या सकाळी ती फाईल मला माझ्या टेबलवर हवी आहे, कळलं तुम्हाला? हो सर, काळजी करू नका, म्हणजे उद्या तुम्ही यायच्या ती फाईल तुमच्या टेबलवर असेल. गुड. बरं मला सांगा, त्या सोलकडी कंपनीबद्दल काही कळालं का? सॉरी सर, पण अजून काही माहिती हाती नाही आली हो. कोण आहे ती माणसं? कोणासाठी काम करतायत? कधी फॉर्म झाली कंपनी? काहीच कळत नाही यांच्याबद्दल. हो ना सर, बघा ना. बघा काय बघा, त्यांच्याबद्दल सगळी माहिती हवी आहे मला, लवकरात लवकर. कळतंय का तुम्हाला? हो सर, हो देतो ना, देतो. ठेवा फोन. हा पंखा पण गरम हवा मारतोय आता. मला झाली बाबा सगळी कामं. मीराताईंसाठी जेवण काढून ठेवलंय, त्या आल्या की गरमागरम वाढेल. गरम, फार गरम होत आहे, फार उकडत आहे. त्या पेडणेकरांनी एसीचं मनावरच घेतलं नाही. म्हणजे अख्ख्या चाळीला वाटत होतं की त्या फुशारका मारतायत, पण नाही, घेतलाच डायरेक्ट त्यांनी एसी. आता काय करत असतील ते? झोपले असतील का एसी मध्ये? मस्त थंडगार. बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. पण तुम्ही काही म्हणा, किमान म्हणजे किमान उन्हाळा संपेपर्यंत तरी आता चाळीमध्ये फक्त पेडणेकरांची चर्चा होणार, त्यांचं कौतुक होणार. त्यांचं काय कौतुक? चोंबडी आहे ती एक नंबरची. नाही ते काही असो, पण आता त्यांच्याकडे एसी आहे. आता त्या सगळ्या चाळीसाठी गोडच. आता सगळेजण त्यांच्याकडे गप्पा मारायला जाणार. मी नाही जाणार. नाही, तू जाणारच नाही. नाहीच जाणार तू. तुम्हारी परंपरा, तुम्हारे उसूल, अनुशासन कशी जाणार? मी काय म्हणतो, आपणच जर का एसी घेतला तर, म्हणजे EMI वर. काय मावशी? तेव्हा मला आज चालणार आहे, तू तुझ्या आईला विचार. नाही नाही, पण तुझं पण मत घेणं गरजेचं आहे ना. असं डायरेक्ट एसी घेतलात आणि तुला आवडला नाही तर? तिचं मत काही असलं तरी एसी घ्यायचा नाही. अगं पण किती उकडतंय. आंघोळ करून आल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत पुसत 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 गेलं की डोकं पुन्हा घामाने ओलं झालेलं असतं. अरे आधी पण उकडतच होतं ना. पण नाही, बरोबर, दिवसभर त्या एसीत बसलेलं असतं ना, म्हणून तुला आता एसी एसी. आता लवकरच पावसाळेल, मग होईल गार. अगं पण माझं काय म्हणणं आहे, जर एसी असेल तर थांब जरा. हा पेपर घे आणि घे वारा. अगं पण माझं काय म्हणणं आहे, एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. हॅलो मधुरा, काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? उत्तराने काही केलंय? नाही, मी त्याच्यासाठी फोन नव्हता केला. हा, ओके. मग आज पण एकटं वाटतंय का तुला? नाही, आज मला तसं काही वाटत नाही. हा, अच्छा, बरं ठीक आहे. पण मग काय म्हणजे सहज फोन केला होतास की काही? आदित्य परत आलाय. ओ, म्हणजे तुझं स्वातंत्र्य संपलं तर? नाही, पण कुठे गेला होता तो? म्हणजे काही बोलला का तुला? नाशिकला, त्याच्या घरी. का असं अचानक? हा, म्हणजे त्याच्या आईची तब्येत बिघडली म्हणून तो गेलेला. अरे बापरे, काय काय झालंय त्यांना? म्हणजे काही सिरियस नाहीये ना? नाही, आता काही सिरियस नाहीये. मायनर अटॅक आला होता, पण आता नॉर्मल आहेत त्या. ओके,
गुड गुड. आदित्य सांगत होता, म्हणजे त्याने त्याच्या वडिलांना विचारलं इकडे येता का मुंबईत राहायला म्हणून. मग? नकार दिला त्याच्या वडिलांनी. ते म्हणाले नाही, आम्हाला इथेच आमच्या घरीच राहायचं. नाही, एका अर्थी बरंच झालं ते. त्या इथे येऊन आपल्या मुलाचे प्रताप पाहिले असते तर पश्चाताप झाला असता का. तसंही कुठल्या आई वडिलांना आवडणार आहे जर त्यांचा मुलगा असा वागला तर. हो ना, एक्झॅक्टली. ते तिकडे अंधारात आहेत ना, तेच बरं. बाय द वे, ताई कुठे आहे? अगं त्या गेल्या घरी, म्हणजे सोबतच निघालो आम्ही. उशीर झाला ना आज फार. हो, जरा काम चालू आहे ना सोलकडीचं खूप. ते नवीन डील मिळालंय त्याचं. खूप प्रेशर असेल ना कामाचं, आणि मीही काही मदत करू शकत नाहीये. मधुरा, तू तिकडे राहून जी काही मदत करतेस ती काही कमी आहे का? नाही रे, पण मलाही असं वाटतं की तिकडे तुमच्या सोबत येऊन काम करावं. नाही म्हणजे आम्हालाही वाटतं तू आमच्या सोबत असावंस, पण आता वेळच अशी आहे, त्याला आपण कोणी काय करणार, नाही का? ते पण आहे. बाय द वे, झोप पूर्ण झाली ना तुझी? हो हो ग, इनफॅक्ट खूप खूप छान झोप लागली मला. कसा आहेस रे तू? नाही, मी सॉलिडच आहे अगं. फक्त आता या क्षणी उकाड्याने ना हैराण झालं. आता लवकरच पाऊस येईल, आणि एकदा पाऊस आला ना की सगळं वातावरण गार होईल बघ. आणि तोच गारवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येईल आणि चांगले दिवस घेऊन येईल. यायलाच हवेत. त्याचसाठी तर हा सगळा अट्टाहास आहे सुरू. आपण जेन्युइन आहोत ना, मग आपण सक्सेसफुलच होऊ. डोंट वरी. आणि मग आपण सगळे एकत्र येऊ परत. क्या बात आहे. या वाक्यासाठी ना तुझ्या तोंडात दूध, साखर, तूप, लोणी, जिलेबी सगळे स्वीट पडो. चल चल चल, आता मी फोन ठेवते. फार वेळ बोलता येणार नाही हा मला. मी आदित्य आलाय ना. हा नाही, राईट राईट. तू हा म्हणजे ठेव तू. बाय. बाय. गो सेफली. टेक केअर. बाय. बाय. ठेवते. हो, बाय. गुड नाईट. हा, मग बाय. अरे आता फरशी पुसली ना, ओली करू नका सांगून ठेवते. अगं मग काय इतकं उकडतंय, आणि त्यात तू एसी पण घेऊ देत नाहीये. एसी नाही घ्यायचा म्हणजे नाही घ्यायचा. आपल्याकडे खूप टॉवेल आहे, ते काढ आणि पुस घाम. नाही, यामध्ये स्टाईल आहे. ह्याच्यात काय आली स्टाईल? स्टाईल सगळ्या गोष्टींमध्ये असते, ती फक्त आपल्याला दाखवावी लागते. टोमल्यात गेली तुझी स्टाईल. तुझ्या स्टाईलमुळे माझी फरशी घाण होते, कळलं? जाऊ दे ना, मी पेडणेकरांकडेच जातो. जा जा, म्हणजे डोक्याला शांतता मिळेल. आज जातो ते पेडणेकरांकडे. कुठे निघालं? मी जातोय बाहेर. हे बघ ना, ही मा मला एसी पण घेऊ देत नाहीये. मी घर सोडून जातोय. मैं घर छोड़ के जा रहा हूं. काही हरकत नाही. एसी नसला म्हणून काय झालं? आपल्याकडे तुझ्यासाठी मी मिनी एसी आणलाय. बघितला ताई, इथे ना फक्त तुलाच माझी काळजी आहे ग. थँक्यू. अरे पण तू चालला होता ना घर सोडून. जाणार आहे मी, जाणार आहे. पण आता मीराताईने इतक्या प्रेमाने माझ्यासाठी आईस्क्रीम आणलंय, म्हटलं खाऊन जावं. आता नाही खायचंय, तिचं जेवण झालं की खाऊ. का? अरे का म्हणजे सगळ्यांनी एकत्र खायचंय. अगं पण ते वितळेल. अरे आपल्याकडे एसी नाहीये, फ्रीज तर आहे ना. जा, जाऊन फ्रीज मध्ये ठेव. जातोय. थांब, सगळ्यांसाठी आणलंय. सगळं ठेवत नाही. ठेवतोय.
ताई काय हो तुम्ही, खाऊ द्यायचं ना त्याला. अगं तुझं जेवण झालं की खाऊ सगळे. ताई मी जेवण गरम करते, तुम्ही फ्रेश व्हा. हा. लक्षात ठेव, बाकी कशाही पेक्षा तू जास्त महत्वाची आहेस मला. माणसं जवळ असली की मगच त्यांची सोबत असते असं काही नाही. माणूस कितीही लांब असला पण तो मनाने जर जवळ असेल तर खऱ्या अर्थाने सोबत होते त्याची. पण मग आजची रात्र इनफ आहे मला तू समजायला. रसूला ओळखायला मी खरंच खूप मोठी चूक केली ना. म्हणजे तो माझ्याशी कधीच वाईट वागला नाही, नेहमी माझ्या चांगल्याचा विचार केला. त्यामुळे तो तसा वागत होता, पण आता खरा वासू कळतोय. तशी बोलणं ही एक थेरपीच आहे. म्हणजे सतत त्याच्याशी बोलत राहावंसं वाटतं, कधी फोन ठेवायची इच्छाच होत नाही. काय हे सगळं? माहित नाही मला, माहित नाही. आता मनाला थंड वाटते, शांत. एसी नहीं तो नहीं, आईस्क्रीम ही सही. ए बघू ना तुझं कसं आहे. नाही नाही मी नाही देणार. सगळे आईस्क्रीम सारखे आहेत. हा, तुझा आईस्क्रीम आणि माझा आईस्क्रीम यात काही फरक नाहीये. अरे बघू म्हटलं ना. हो, अरे त्या मागताय तर दे ना थोडं त्यांना. नाही नाही, हा ना तिचा गेम आहे. ती काय करते, आपल्याकडनं टेस्ट करायला आईस्क्रीम घेते आणि मग सगळं संपवून टाकते. लहानपणी माझ्याकडे पण आईस्क्रीम मागायची आणि सगळं संपून टाकायची. पण आणायचं कोण, मीच ना. पण माझ्यासाठी आणायचीच ना. पण कधीतरी खाल्लं तर काय होतं. कधीतरी. हा कधीतरी. इथे मी गीता मावशीच्या बाजूने आहे. हा मग दे इकडे दे. नाही नाही, मी इथे सत्याच्या बाजूने आहे. मीरा काय झालं ग. मधुराची आठवण आली. तिलाही खूप आवडतं ना आईस्क्रीम. हे असंच भांडायचं आम्ही आईस्क्रीम वरून लहान असताना. ती माझं सगळं आईस्क्रीम खाऊन टाकायची माहितीये. किती दिलं तिला ना तरी कमीच होतं. काळजी नको करू,
लवकरच आपण सगळे वसूर एकत्र आईस्क्रीम खाऊ. आपले सुखाचे दिवस येणार आहे. हा पावसाळा लवकरच आपल्या जीवनात गारवा आणणार आहे.